हाय एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय चॅनल. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार. सो पहा, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. तर ॲक्च्युअली मी बटाट्याचे जे पराठे असतात ना, त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. आणि एकच सारणने तुम्ही टायटल बघितलंच असेल, थंबनेल बघितलंच असेल. एकच सारणने आपण ब्रेकफास्ट पण करणार आहेत आणि हे पण करणार आहेत, काय म्हणतात, आपलं बटाट्याचे पराठे. सो पहा, नॉर्मल माझं प्रिपरेशन झालं. तुम्ही अगोदर स्टार्टिंगला व्हिडिओ बघितला. आणि मी इथे ना बटाटे मॅश करून घेते. सो पहा, नॉर्मल पद्धतीने आपलं जे असतं ना ते त्यासाठी माझं ऑलरेडी प्रिपरेशन झालं होतं. पहा, तेलामध्ये जे ना जिरं, लसूण वगैरे, मिरची, कढीपत्ता, जिरे, मोहरी जे काही टाकून घ्यायचं. उकडलेले बटाटे टाकून घ्यायचे. अशा पद्धतीने तुम्हाला हळद वगैरे टाकून, नॉर्मल जे मसाले असतात ते मसाले टाकून एकच प्रकारचं सारण जे असतं ना इथं बनवायचं तुम्हाला, फक्त उकडलेल्या बटाट्यांचं. अशा पद्धतीने, जशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते तशा पद्धतीने तुम्हाला बनवायचे. त्यानंतर मी बटाट्यांची कणिक भिजली. तर त्यात ना मी हळद आणि मीठ असं टाकलेलं आहे. फक्त या दोनच वस्तू टाकते मी नेहमी. सो हळद आणि मीठ हे नेहमी असतं माझं. आणि अशा पद्धतीने आता इथं कणिक मळून घेते बटाट्याच्या पराठ्यांची. सो पहा, इथं आता मी कणिक मळून घेते. तुम्ही त्या पद्धतीने कणिक मळून घ्यायची. फक्त मळताना तुम्ही एक पळी तेल ॲड करून घ्यायचं, जेणेकरून कणिक सॉफ्ट भिजली जाते. तर मी इथं कणिक भिजून घेते. सारण माझ्या तयारी. आणि अगोदर सारण केलं, म्हणजे जोपर्यंत आपली कणिक मळली जाते तोपर्यंत सारण हे थंड होऊन जातं आणि मग ते आपल्याला भरायला सोपं जातं. सो त्यामुळे मी अगोदर सारण करून घेते आणि नंतर मग कणिक मळते. मी आता कणिक मळायला घेते. कणिक माझी मळून झाली. सारण आपलं थंड झाले. तर सारण जे आहे ना मी एका छोट्याशा बाउलमध्ये काढून घेते, कारण इकडे आता रिकामी करून घेते तिला धुवायला ठेवून देईल. आणि एवढी कढाई म्हणजे ते कसं आहे, चांगलंही वाटत नाही. आणि एवढे जास्तचं भांडं जे एक्स्ट्राचं आपलं ते ना तो इथं बिजी असतं, त्यामुळे एका छोट्याशा बॉलमध्ये काढून घेतलं आणि ते गाळी झालं होतं छान. आणि तो हे सारण थंड झालं तोपर्यंत आपली आता कणिक मळून पण झालेली आहे. आणि कणिक थोडी 5 ते 10 मिनटं, म्हणजे जर समजून घ्या, भांडे वगैरे तुम्ही घासू शकता तोपर्यंत. एक कढाई वगैरे मी घासून ठेवून दिली, तिचं काही काम पण नव्हतं तसं तर. आणि मग तोपर्यंत आपली जी कणिक असते ना ती पण मस्त मऊ लुसलुशीत होऊन गेली असते छान. आणि मग बटाट्याचे पराठे पण छान फुलतात. सोपा इथं जोपर्यंत मी भांडे घासते तोपर्यंत माझी कणिक मळून 10-15 मिनटं तिला रेस्ट दिला होता, तर ती छान पद्धतीने मुरली. आता तर त्याच्याच आपण पराठे लाटून घेऊ. कणिक मळून थोडी सॉफ्ट झाली मस्त. तर या पद्धतीने आता आहे ना एक करून एक गोळा घेऊन त्याच्या मस्त छान पद्धतीने गोल गोल पापड्या लाटून जे आहे ना त्याच्यात सारण भरून आता अशा पद्धतीने मी बटाट्याचे पराठे लाटून घेईल. आणि तूप लावून मी शकते, कारण अशा पद्धतीने आपण तूप आहे ना कंझ्युम करत असतो. आम्ही बटाट्याच्या पराठ्यांमध्ये जे आहे ना तूप कंझ्युम करत असतो. असं इतर कोणत्याच पदार्थांमध्ये, म्हणजे इतर पदार्थांमध्ये ना असं तूपचा जास्त आपला यूज होत नाही, जवळजवळ म्हणजे होतच नाही. आणि मग बटाट्याचे पराठे मला वाटतं हा एकच पर्याय आहे की आपण जे ना तूप जे कंझ्युम करू शकतो. सो त्यामुळे माझं जे तूप असतं ना ते याच्यातच खूप सारं संपतं आणि मी संपवते, कारण त्याच्यानुसार आपल्याला ते खाल्लंही जातं. आणि पराठे हे तुपाचे छानही लागतात. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तुपात जर तुम्ही तेल लावून वगैरे जर करत असेल ना, ऑइल वगैरे लावून, तर एकदा तुपाने ट्राय करून बघा आणि खूप छान टेस्ट लागते बरं का. सो बघा, मी आता इथं आहे ना नॉर्मल पद्धतीने 2 प्रकारचे पापड लाटून घेते आणि त्याच्यामध्ये पुरणसारखं हे सारण बनत असते. तुम्ही पाहता ज्या पद्धतीने मी तुम्हाला ते दाखवते ना त्या पद्धतीने मी नेहमी करत असते आणि खूप छान बनतात बरं का हे पराठे. सोपा पुरणासारखं जसं आपण पुरणाची पोळी करतो ना तसं सेम पद्धतीने तुम्हाला हे करायची. सोपा 2 प्रकारच्या पापड्या आपल्याला लाटून घ्यायचे. त्या पद्धतीने एक पापडीमध्ये हे सारण भरायचं. अशा पद्धतीने जशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये तशा पद्धतीने. आणि वरतून जे ही जी पापडी असते हे जे सारण असतं ना, दुसऱ्या पापडीने आपलं हे सारण जे असतं ना ते कवर करून घ्यायचं असतं आणि त्याला मस्त पीठ वगैरे लावून जे ना आपल्याला लाटून घ्यायचं असतं. अशा पद्धतीने हे निघते नाही. एकही बटाटा जो आहे ना असं म्हणजे लागत नाही आणि आपला पराठा फाटत नाही, मस्त छान येतो आणि फुगतो. सो हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला हे तुमचे पराठे करून घ्यायचे. आणि अशा पद्धतीने पाहता मी झाले माझा. सो आता मी टाकेल आणि याला शेकून घेते मस्तपैकी छान पद्धतीने. छान असा पराठा लाटून झाला आहे आणि आता तव्यावर शेकायला ठेवला आहे. जोपर्यंत तो शेकून होतो तोपर्यंत मला दुसरा लाटूनही होतो. पण आता म्हणजे अशा पद्धतीने जोपर्यंत हा पराठा शेकून होतो ना तोपर्यंत दुसरा पराठामध्ये लाटून होतो आणि एक पराठा शेकून दुसरा पराठा लाटून होतो. आणि अशा पद्धतीने मी पराठे करते. सोपा इथं माझा पराठा झाला आहे छान असा मस्त शेकून घेईन आणि मी त्याला तूप लावून घेऊन आलटून पलटून आता अशाच पद्धतीने शेकून घेईन. आणि छान असा गिटिंग टळटळीत आपला मस्त टम्म फुगलेला पराठा इथं रेडी आहे. आणि गरम गरम मसाला खाण्याची मज्जा असते ना ती मला वाटतं कोणत्याच याच्यात नाही आहे. तर तुम्ही आलटून पालटून मस्त छान असा शेकून आणि भरभरीत तूप लावून जो आहे ना पराठा
शेकून आणि लाटून घेऊन घ्यायचा. तो मी थोडा एक्स्ट्रा क्रिस्पी असा भाजते आणि इथं माझा पराठा रेडी आहे. सो आणि इथं मी त्याला दहीसोबत आणि जी तिळची चटणी असते ना त्याच्यासोबत सर्व केला. सो बघा, नेक्स्ट इथं आपली बटाट्याची जे ना ती रेसिपी संपली आणि त्याच सारणने जे आहे ना तुम्हाला जे आपलं हे असतं ना, आपले जे नॉर्मल ब्रेड असतात ना, मिल्क ब्रेड, ते घ्यायचे. त्याच्यात हे सारण भरायचं आणि आलटून पलटून बटरच्या साहाय्याने जे आहे ना तुम्हाला हे सँडविच मेकरमध्ये शेकून घ्यायचं ना. अशा पद्धतीने तुम्ही एकाच सारणने सँडविच आणि पराठे बनवू शकता.